मध्ये प्रतिसंघाला दर्पण दिलं. शेवटच्या अनमुखी क्षणात सरत्या शेवटी थोडा संघ कमी पडला आणि काही क्षणातच होतं न होतं झालं आणि पराभूत झाला आई भवानी संघ. जाऊया मॅचकडे. एक महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाकडे एक अनुभवी खेळाडू टेनिस क्रिकेटचे. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो कैलास असे गीतेश गावडे स्टँडच्या एंडकडनं अंकुश बांबाडेकर. ॲटम प्राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू सन्मान दिला तर चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातो. ऑन साईडला एक धाव पूर्ण होते. फॉलोर थ्रूवरती येतोय. चेंडूची परती करतो तोपर्यंत सहजरीतीने एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघाचा श्रीगणेश होतोय. संघाचा अकाउंट ओपन होतोय आणि धावफलकावर धावसंख्या एक धाव. दुपारच्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना रंगतोय. बरेचसे प्रेक्षक रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या मॅच दरम्यान. छत्रपती चषक 2021 क्रिकेटचा रणसंग्राम. दर्पण आचरेकर एक अष्टपैलू खेळाडू, बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव. स्ट्रायकर एंडला उजव्या हाता शैलीचा फलंदाज सज्ज होतोय अंकुश बांबाडेकर. दुसऱ्या बाजूने बराचसा गोलंदाजीचा अनुभव. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख चेंडू मात्र बॅटची कट घेऊन स्पर्श होतोय बॅटला चेंडू आणि बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक आणि पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय आणि अंकुश बांबाडेकर यांची सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्याचा चेंडू मात्र कुठेतरी दर्पणला एक मात्र थोडा बीड होतो या चेंडूवरती आणि बॅटची कट घेऊन बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक आणि पहिला हादरा बसतोय. पहिला पतंग उडतोय तो मात्र आई भवानी अणसूर संघाला एक मोठा हादरा. या माशासाठी जाळ रचलं होतं तो मासा जाळ्यात अडकला जातोय. जो अनुभवी खेळाडू मात्र माघारी परततोय. थोडा नाराज करतोय. डगआउटचा गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि मग मोठा हादरा. ओढ डीजे. ब्रेक थ्रू मिळून देतोय. एक मोठा हादरा देतोय तो दर्पण आचरेकरच्या नावाचा. जाऊया मॅचकडे. या षटकातील पुढील चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख चेंडू फुलर लेनचा चेंडू. एक खोलवर प्रकारचा चेंडू मात्र सन्मान दिला जातोय गजा सूर्याजी आणि निर्धाव चेंडू गणला तर सुरेख गोलंदाजी. पहिलं अनिवार्य षटक पावरप्लेचं षटक. एक फलंदाजाला मात्र या षटकामध्ये थोडं बांधून ठेवलं जाते. मोठे फटके मारण्यापासून थोडं बांधून ठेवलं जाते. एक सुरेख अनुभवाने नटलेली गोलंदाजी. यावेळी लोरपुलटा चेंडू सुरेख राईचा फटका मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती करतोय आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावसंख्येने धावफलक बऱ्याच वेळाने पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक मार्गस्थ. यावेळी सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट मिडॉलला क्षेत्ररक्षक येतोय. तेजस चेंडूची परती करतो तोपर्यंत एकच धाव. एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक अनिवार्य षटक मात्र प्रगती पथावर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन. एक अनिवार्य षटक. मोठी जबाबदारी अंकुश बांबाडेकर घेतोय बराचसा अनुभव पणाला लावताना. यावेळी शॉर्ट ऑन लेन्सचा चेंडू फुलचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा शावा आणि मिळाला 4 धावा आणि बऱ्याच वेळाने या मोठा फटका मात्र पाहायला भेटतो विपुल गजा यांच्या बॅटमधनं. 4 धावा आणि 4 धावाने धावफलकावर लागते ते 7 धावा. धापलकर धावसंख्या 7 धावा. एका षटकाचा खेळ अखेरी 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचं समीर हा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या कोट्यातील संघाकडनं या इनिंगचं पहिल्या इनिंगचं दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय.
विपुल पवार स्ट्रायकर एंडला, दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकच्या एंडला मात्र गजा सूर्याजी च्या पॅडमधनं एक सुरेख पटका एका चौकाच्या साह्याने वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय तो गजा सूर्याजी आणि धावसंख्या धावफलकावर 7 धावा. समीर पहिला चेंडू, यावेळी सुरेख चेंडू, फुलरले यांचा चेंडू आणि साईडला खेळायचा प्रयत्न, कुठेतरी बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक. निर्धाव चेंडू पहिला समीर गोलंदाज राईट ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं या षटकातील हा दुसरा चेंडू विपुल पवारसाठी. उजव्या शैलीचा फलंदाज विपुल सज्ज होतोय समीरसाठी. यावेळी सुरेख चेंडू, फुलरले येतो चेंडू, ऑन साईडला एक सुरेख पटका मात्र पाहायला भेटतो. इथे मात्र डीप कॉर्नर क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतो. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येत वळताना सुंदर रन इन द बिटवीन द विकेट, चांगला तालमेल. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात या ठिकाणी विनंती असेल सन्माननीय श्री प्रसाद पाटकर आणि त्यांच्यासोबत सन्माननीय श्री वसंत तांडेल, तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय श्री प्रसाद पाटकर आणि त्यांच्यासोबत सन्माननीय श्री वसंत तांडेल. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर 10 धावा, एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचं दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज समीर हा गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट गजासाठी. यावी सुरेख चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानं थोडी उसळी घेतोय. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक. निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. सुंदर कमबॅक करतोय, सुंदर गोलंदाजी थोडं जकडून ठेवलं. या दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून प्रतिसंघाला गजा थोडा मात्र बीट होतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा सज्ज समीर हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू, ऑन साईडला चेंडू टोलून काढला जातोय. इथं मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतो. तोपर्यंत एक धाव, एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 11 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतंय परपवाडा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय श्री पप्पू परब यांचं आगमन होतंय. तुमचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. यावेळी लोटपुलटा चेंडू, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मात्र फटका फसतोय. मात्र जमिनी लगतचा फटका. इथं मात्र डीप लोंगाला क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव, मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या एका डझनावर येऊन ठेवते. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परबडा ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय पप्पू परब यांचं मान्यवर कक्षात आगमन होत आहे. मंडळ सदस्य सुधीर पालेकर त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतायत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत तुमचं. वळूया मॅचकडे. मॅचकडे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वैयक्तिक दुसरा संघाकडनं अनिवार्य तिसरं षटक घेऊन सज्ज होतो अंकुश बांबाडेकर. अटम राऊंड विकेट विपुल पवारसाठी. स्ट्रायकर एंडला विपुल, दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला मात्र गजा सूर्याजी ही मात्र जोडी मैदानात. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय कोर्ट एंडकडनं अंकुश बांबाडेकर. अटम राऊंड विकेट. यावेळी सुरेख चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, फुलचा फटका. इथं मात्र चेंडू प्रवास करतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत होतंय मात्र अंकुशचं. एक मोठा फटका विपुल पवार यांच्या बॅटमधनं आणि या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 18 धावा, एक गडी बाद.
तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, थोडा मात्र आत्मविश्वास मात्र दुणावतो तो मात्र विपुल पवारचा. या षटकातील हा पुढील चेंडू, यावेळी फुलरलेंत चेंडू, सुरेख फटका मात्र पाहायला भेटतो. नंतर कार्पेटचा फटका डीप एक्स्ट्रा कोर क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतो. एक धाव, दुसरी धाव मात्र पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट, चांगला तालमेल या दोन फलंदाजामध्ये, सुरेख क्रिकेट मात्र पाहायला भेटते. आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक 20 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात या पहिल्या इनिंगचं तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो अंकुश बांबाडेकर, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख चेंडू शपल होतोय ऑन साईडला. एक सुरेख फटका मात्र डीप लोंगाला क्षेत्ररक्षक येतोय, मात्र वाईडिश लोंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकच धाव. या दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक या इनिंगचं प्रगती पथावर. अंकुश बांबाडेकर हा मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. बराचसा अनुभव टेनिस क्रिकेटचा गोलंदाजीत सांगायचं झालं तर तो अंकुश. यावेळी फुलरलेंत चेंडू मात्र सुरेख फटका होता, मात्र आपलेच फॉलो थ्रू होते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते अंकुश बांबाडेकर यांचं. धावसंख्या स्थिर होती ती मात्र धावफलकावर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळी सुरेख चेंडू, सुरेख फटका मात्र पाहायला भेटतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी 27 धावा धावफलकावर. एक मोठा फटका पाहायला भेटतोय गजा सूर्यजी यांच्या बॅटमधनं. बराचसा अनुभव. पुढील चेंडू, सुरेख चेंडू, फुलर लेंथ चेंडू, सुरेख फटका डीप वाईडिश लोंगाला प्रोटेक्शन तैनात. आणि एक सुंदर असा एक लॉलीपॉप झेल आणि एक मोठ्या एक फटक्याची खेळी संपुष्टात देते. गजा सूर्यजी मात्र माघारी परततोय आणि मात्र एक मोठा हादरा बसतोय मात्र आई भवानी अणसूर संघाला. दुसरा हादरा, दुसरा पतंग उडतोय. तो धावसंख्या धावफलकावर लागते ती 27 धावसंख्येवर. 2 हादरे बसतात, 2 मोहरे मात्र तंबूच्या दिशेने. आणि नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो डिक्की राजन केरकर. मॅचकडे विपुल पवार एका बाजूने एक आधारस्तंभ या संघाचा, एक हुकमी एक्का डिक्की मैदानात पावलं टाकतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोडं नाराज केला निश्चित. या सामन्यामध्ये एक उर्वरित अजूनही भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र आपल्या संघाला एक चांगली कामगिरी करावी. एक डोंगरा एवढं पहाड, एक स्कोरिंग, एक फायटिंग टोटल प्रतिसंघासमोर ठेवा, हा हेतू असेल डिक्कीचा. विपुल पवार एका बाजूने, ज्या छत्रपती लीग, ज्या पहिल्या लीगमध्ये सर्वाधिक जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम तो विपुल पवार आहे, तो मात्र अजूनही सज्ज मैदानावरती. जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो मात्र समीर. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाकडनं चौथं षटक समीर दुरी, राईट अप ओव्हर द विकेट विपुल पवारसाठी. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षण डीप लॉंगांगला. पहिला चेंडू, या एक चेंडू, स्लो रन चेंडू, कतीमध्ये परिवर्तन, चेंज फेस. मात्र विपुल थोडा बीड होतोय. ऑनसाईडला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळायचा टोळण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. पहिल्या इनिंगचं चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो समीर दुरी. धन्यवाद. डिकी मैदानामध्ये पावलं टाकतोय आणि डिकीने पावलं टाकल्यानंतर सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय गंगाराम डोंगरे याचकडून डिकीने कशाही पद्धतीने 3 षटकार टोलवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद डोंगरे साहेब. यावेळी शॉट ऑफ लेंथचा चेंडू, फुलचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाची तमाम शंका समाप्त होते. सुंदर क्षेत्ररक्षणाचा अनुभव आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकर 28 धावा, 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचं चौथं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवर समीर दुरी. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं राईट अप ओव्हर द विकेट डिक्कीसाठी. यावेळी सुरेख चेंडू, स्लो रन चेंडू, पण लेग स्टिकच्या चाटून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात. वाईट चिकून अतिरिक्त या बोनस धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. संघिक धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर. समीर धुरी पुन्हा एकदा सज्ज होतोय या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू, फुलर लेंथ चेंडू, ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, डीप लॉंगला क्षेत्ररक्षक येतोय.
तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावाची तमाम इथं मात्र शंका समाप्त केली जाते. या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 30 धावा धावफलकावर. दोन गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. चौथं षटक मार्गस्थ. एक सुरेख गोलंदाजी, मी म्हणेन एक सुंदर कमबॅक मात्र पाहायला भेटते ते मात्र मातोंड संघाकडनं. फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. स्लोरून चेंडू होता मात्र एक हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा इथं मोह आणि दुसरी धाव पण सहजरीतीने पूर्ण होते. विपुल पवार यांच्या बॅटमध्ये दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 32 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचं एक चौथं षटक प्रगतीपथावर. समीर धुरी हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं विपुल पवारसाठी. यावेळी सुरेख चेंडू. ऑफस्पीच प्रकारचा चेंडू. सुरेख फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. मोठा फटका. विपुलचा मात्र फटका फसतोय आणि मात्र एक सुंदर असा झेल मात्र डीप लोंगांना क्षेत्ररक्षक घेतोय. विपुल पवार यांची खेळी संपुष्टात येते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि विपुल पवार मात्र माघारी पडतोय. एक मोठा हादरा बसतोय. आई भवानी अणसूर संघाला अनुभवी टेनिस क्रिकेटचा खेळाडू विपुल मात्र माघारी पडतो आणि नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो दीपू. धन्यवाद. डीजे चावया मॅचकडे नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय दीपू गिरप. स्ट्रायकरला दुसऱ्या बाजूने डिके राजन केरकर. समीर दुरी हा गोलंदाज पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय तो. ओव्हर द विकेट. यावेळी लेपरीचा चेंडू बॅकफुटवर येतो. एक सुंदर असा एक पटका चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय 4 धावांसाठी. पहिलेच 4 धावाने मोठ्या फटकाने खातं उघडतोय दीपू आणि संघाला महत्वपूर्ण 4 धावा देतोय आणि या 4 धावाने धावफलक पुढे सरकतंय. 36 धावा धावफलकावर. धन्यवाद. डीजे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 36 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. काय होणार, किती धावा करणार हे तुम्हाला सांगण्यासाठी येतात आमचे हिंदी समालोचक जय भोसले. राजन केरकर डीके याला मात्र पारितोषिक घेत आहे. कशाही पद्धतीचे 3 षटकार टोलावले तर सुप्रिया कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय गंगाराम डोंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. बघूया या मैदानावर बादल षटकार चौकारांची आतषबाजी की प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने प्रतिस्पर्धी संघ या 2 तगड्या फलंदाजांना रोखतोय की काय. छत्रपती यांच्याकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. सुंदर असा देखण्याला फटका डेप मिड विकेटला गगनाला गवसणी घालणारा फटका आणि या 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला होतोय जोडिया जय भोसले यांच्या समवेत. धन्यवाद योगेश. बयालीस रन ये हालात टोटल स्कोरबोर्ड पर. डीके के बल्ले से निकला हुआ एक शानदार छक्का ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. पिछले मुकाबले में शायद फुल टॉस गेंद के ऊपर ही आउट हो चुके थे, लेकिन वो गलती दोबारा नहीं. इस मुकाबले में मुझे अपने टीम के लिए रन बनाने हैं और इसी नजाकत के साथ एक शानदार ताकत भरा स्ट्रोक देखने को मिला डीके के बल्ले से. 42 रन टोटल स्कोरबोर्ड पर.
आगे निकले थे खेलने के लिए, बल्ले के बाहरी किनारे के लगी यहाँ पर पॉइंट और गली के बीच में से जा रही थी। सेकंड स्लीव वाले खिलाड़ी जब तक आए फील्ड करे यहाँ पर दूसरे के लिए पलटे और सैक्रिफाइस देना पड़ेगा यहाँ पर, क्योंकि डीके को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देने की कोशिश होगी। और एक विकेट निकलता हुआ यहाँ पर देखा जाए तो पर पहले 4 ओवर में रन निकले थे। अगर देखा जाए पहले ओवर में निकले 7 रन, दूसरे ओवर में निकले 5 रन, तीसरे ओवर में निकले 15 रन और चौथे ओवर में निकले 9 रन। इस ओवर की पहली गेंद के ऊपर एक छक्का लगा, उसके बाद रनआउट निकला और डीके फिर एक बार बल्लेबाजी के लिए। गेंदबाज जो कि जितिन नायर के गेंदबाज के सर के ऊपर से सीधा जड़ दिया, गेंद सीमा क्षेत्र से बाहर है और एक ताकत भरा स्ट्रोक डीके के बल्ले से निकलता हुआ इस ओवर का ये दूसरा छक्का। होतोय अजून एक जर षटकार टोलवला तर सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय गंगाराम डोंगरे यांच्याकडून तब्बल डिकीच्या 3 कसई पद्धतीचे 3 षटकार टोलवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक। बघूया या मैदानावर 1000 रुपयाचं पारितोषिक मानकरे राजन केरकर उर्फ डिकी होतोय की काय। बाकी के बल्लेबाज जो के नजाकत भरे स्ट्रोक, लेकिन इस बल्लेबाज के बल्ले में वो क्षमता, ताकत भरे स्ट्रोक खेलने के बड़े बड़े शॉट इस बल्लेबाज के बल्ले से निकलते हुए। फुल टॉस दिले और इस बार चूके बाल बचे, शायद छक्का नहीं लगा, गेंद मात्र यहाँ पर सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए और नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ। कमर के फ्री हिट की गेंद है, यानी कि इस खिलाड़ी को यहाँ पर देखा जाए तो लगभग बिरयानी का मौका इस मैदान के बीच में। अच्छी गेंदे थी, यॉर्कर लिंक की गेंदे थी, उसके ऊपर 2 छक्के निकले थे और अब देखा जाए तो 50 का आंकड़ा भी पार कर लिया और टोटल 54 रन 54। एक आक्रामक ढांचे की बल्लेबाजी डीके के बल्ले से। फिर एक बार आगे निकले जमीन के सारे विदल अंदर कारपेट के सारे कवर के दिशा में खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग अप से खिलाड़ी आए, फील्ड किया, थ्रो किया, तब तक दूसरा रन, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट और इस 2 रन के साथ टोटल अब परावर्तित होता हुआ अब तक 56 पांचवा और प्रगति पर। अगर ऐसी बल्लेबाजी होती रही और ताबड़तोड़ छक्के जड़ते रहे तो लगभग डीके के बल्ले से तो रन बनेंगे और 70-75 तक पहुंचने की कोशिश होगी। फिर एक बार आड़े बल्ले के साथ इस बार लॉन्ग ऑन मिड ऑन की दिशा में खिलाड़ी आए तेजी के साथ, एक ही रन वहां पर मिलेगा, 1 रन के बदला टोटल में बदलाव और टोटल जो कि 57 रन। डीके जो कि एक काफी खतरनाक अंदाज में बल्लेबाजी कर रहा है, इस ओवर में 2 छक्के और एक बीमर गेंद के ऊपर एक चौका निकला है और जिस तरह से बल्लेबाजी की अपेक्षा की जाती है और जिसके लिए जाने जाते हैं ये डीके, उस तरह की बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी आज मात्र इस मैदान के बीच में इस मुकाबले के दौरान आपको देखने को मिल रही है। और नो बॉल का इशारा, फिर एक बार शायद ओवर स्टेप हो चुके हैं और नो बॉल, यानी कि यहाँ पर मिलेगी फ्री हिट और एक मौका और स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज डीके। इन 2 रनों के साथ टोटल पहुंचा अब 59 रन 59। दाजी नहीं गो, ताऊ नहीं गो, डीके हो, दर्शन बांदेकर हो, इन खिलाड़ी के कंधों में वो क्षमता है, नजाकत भरे शॉट भी खेलते हैं और ताकत भरे शॉट, इसलिए सामने वाले टीम में थोड़ी सी हड़बड़ाहट नजर आती है जब ये सामने बल्लेबाजी के लिए निकल आते हैं।
इस बार खेलना चाहते थे, बड़ा शॉट, गेंद जिस तरह से लगनी चाहिए थी वहां पर लगी नहीं। एक सिंगल मात्र निकलता हुआ, साथ साथ 60 रन टोटल स्कोर बोर्ड पर, और लगभग 5 ओवरों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। 12 के औसत से 60 रन यहाँ पर टोटल स्कोर बोर्ड पर। आखिरी 6 गेंदों का खेल बाकी। 2 षटकार टोलवतोय राजन केरकर उर्फ डीके. अजून 1 षटकार टोलावला तर सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक सन्मान्य गंगाराम डोंगरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक राजन केरकरला येत आहे. जितिन नाइट का ये ओवर काफी महंगा, 5वां ओवर। इस ओवर में निकले तब 24 रन, और 2 छक्के और 1 चौका, और जो कि नो बॉल के ऊपर एक चौका निकला, यानी कि टोटल 24 रन वाला ये ओवर है। काफी मायने रखेगा इस मुकाबले के दौरान। छत्रपति चषक 2021, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टूर्नामेंट 2021 छत्रपति मित्र मंडल वेंगुर्ला के ओर से आयोजित इस वेंगुर्ला के कैंप के मैदान के ऊपर आज का चौथा दिन, और कल फैसला हो जाएगा इस प्रतियोगिता का चैंपियन कौन कौन होगा, इस प्रतियोगिता का चैंपियन और कौन रनर अप, ये फैसले कल के दिन में होंगे। लेकिन तब तक आज के दिन में कौन सी टीम रहती है इस प्रतियोगिता में, ये देखने वाली बात होगी। आखिरी ओवर डालने के लिए गेंदबाज काशी परब, ये 6 गेंदे काफी मायने रखेंगे। 60 रन का फासला तो तय कर चुका है, और स्ट्राइक पर है डीके पर राजन केरकर। बड़े बड़े शॉट आपने देखे इस मैदान के ऊपर। कल आपने देखा जेंटलमैन ऑफ क्रिकेट दर्शन बांधे करके 5 गेंदों के ऊपर 5 छक्के, और इस बार खेल दिया हवा में, खेल बैठे पॉइंट पर खिलाड़ी तैनात, सीधे उनके गोदी में, और विकेट का बटन डीके आउट होकर पहले वापस। तो विपुल ने बनाए 18 रन, उसके बाद गजा सूर्या जी ने बनाए 12 रन, और उसके बाद डीके ने एक कप्तानी पारी को अंजाम दिया, ताबड़तोड़ 22 रन बनाए, जिसके चलते हुए 60 के ऊपर टोटल जा चुका है। अभी भी 5 गेंदों का खेल बाकी, और नए बल्लेबाज मैदान के अंदर सुरेश मांजरेकर, एक ऑलराउंडर खिलाड़ी, गेंदबाजी तेज कर लेता है और बल्लेबाजी भी शानदार कर लेते हैं, लेकिन ज्यादा समय नहीं इनके पास। आखिरी 5 गेंदें बची हैं, और 5 गेंदों में यहाँ पर 70 का आंकड़ा पार करने के लिए आपको रन बनाने पड़ेंगे। गेंदबाज तैयार, गेंदबाजी के लिए यार करलिंग की गेंद इस बार हटकर खेलना चाहते थे, सफल हो चुके थे ऑफ स्टंप से बाहर, और जैसे ही देखा बल्लेबाज को बाहर निकलते हुए, उनके शरीर के ऊपर ही गेंदबाजी की, अच्छी गेंदबाजी, तकनीकी भरी गेंदबाजी, इस गेंदबाज डाला सिंगल, तब तक निकलता हुआ, और सिंगल के साथ साथ टोटल पहुंचा 61, 61 रन स्कोर बोर्ड पर। काशी वो फुलटा डिलीवरी जमीन के सहारे खेला, मिड विकेट के दिशा में खिलाड़ी आए, तेजी के साथ पहले रन पूरा कर दिया, थोड़े से हड़बड़ाहट फील्डिंग में, और जहां सिंगल था वहां डबल आसानी के साथ मुकम्मल होता हुआ। काफी बड़ा मैदान है, और इस मैदान के ऊपर सिंगल डबल तो आसानी के साथ मुकम्मल हो जाएंगे, लेकिन अगर डीके जैसे बल्लेबाज आपके पास मौजूद हो तो वही डबल में, छक्के में तरह डील कर जाती है, और यही आपने देखा इसके पहले ओवर में। इस बार खेल दिया है बड़ा शॉट, एक बेहतरीन स्ट्रोक, और ये शायद एक हाथ से कैच को लपक लिया, एक बेहतरीन, शायद ऐसा लग रहा था गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी, लेकिन फील्डर ने आखिर तक अपने हाथ को ऊपर लाए, और जो कि फील्डर है दत्ता धुरी, वहां पर, और अब मात्र मैदान के अंदर हर एक खिलाड़ी में हर
अलग तरह के गुण होते हैं और ये राधा कृष्ण पेडनेकर, इनके लिए कौन सा खेल बचा नहीं है ये मैदान के अंदर अब मात्र काफी देर के बाद, लेकिन सही मायने में सुरेश अब स्ट्राइक पर और इस बार खेल दिया फिर एक बार उसी दिशा में, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी आए तेजी के साथ, इस बार दूसरे के लिए पलटे, थ्रो थोड़ा सा वाइड और जब तक थ्रो आए तब तक आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए इस 2 रन के साथ टोटल 63 रन, 65 रन टोटल स्कोरबोर्ड पर 65। इन्हीं की आखिरी गेंद, अब तक इस ओवर की बात की जाए ठीक ठाक गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर विकेट चटकाया डीके का, उसके बाद एक विकेट चटकाया और शानदार गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, ये शायद फुलटास गेंद थी, इस बार खेल दिया डीप स्क्वायर की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते हुए शायद तीसरे के लिए पलटना चाह रहे थे, हड़बड़ाहट फील्डर में, हड़बड़ाहट बल्लेबाज में यहाँ पर, लेकिन 2 रन के ऊपर ही संतुष्टि लेनी पड़ी और पहली इनिंग का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ टोटल पहुंचा 67 रन, जीतने के लिए 68 रनों का लक्ष्य रखा है। किस तरह से बल्लेबाजी होगी अब मात्र सातेरी फ्रेंडशिप राइडर्स टीम की, क्या 68 रनों का पीछा आसानी से हो पाएगा या आई भवानी अंसुर की टीम इस 68 रनों का रक्षण करने वाली सक्षम गेंदबाजी कर लेती है, ये आने वाले 36 गेंदों में तय हो जाएगा। जब तक दूसरी इनिंग का आगाज हो, किस तरह से बल्लेबाजी हो जाती है सातेरी फ्रेंडशिप राइडर्स के ओर से और किस तरह से इन 68 रनों का रक्षण करने वाली आई भवानी अंसुर के ओर से किस तरह से गेंदबाजी हो जाती है, ये बताने के लिए फिर एक बार आमंत्रित करते हैं मालवनी के समालोचक हमारे करीबी दोस्त बादल चौधरी के पास माइक्रोफोन सुपुर्द करते हैं। जब तक दूसरी इनिंग का आगाज हो तब तक सुनते हैं सुमधुर डीजे। गणपती बाप्पा मोरयाच्या आवाजात टीम मीटिंग या ठिकाणी लावतोय आई भवानी अणसूर संघ आणि पारितोषिकाची खैरात यावर जो पहिला गोलंदाज गोलंदाजी करेल आणि 2 गडी षटक्यामध्ये पहिला जर बाद करेल त्याला सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय गंगाराम डोंगराज कडून 1000 रुपयाचं पारितोषिक। जय धन्यवाद। देव बरा करो गावाल्यानु परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत। छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021, 2018, 2019, 2020 आणि परत 2021 सलग 4थ्या वर्ष ही स्पर्धा ह्या मैदानावर रंगली आणि उद्या संध्याकाळी आपण करतलो 4थ्या वर्षाचो चषक खैचो संघ उचलतलो। आजच्या दिवसातलो 4थो सामनो पहिली बॅटिंग करताना आई भवानी अणसूर संघान 67 धावा जमावले आणि सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघासमोर 68 रन्सांचा टार्गेट उभा केला। सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक डोंगरे साहेबांकडून पहिल्या ओव्हरीत 2 विकेट घेणाऱ्या बॉलरसाठी 1000 रुपयांचं बक्षीस। याच बक्षीस त्यांनी मगाशी राजन केरकरसाठी लावलेला। राजन केरकरने कसेही 3 षटकार मारले असते तरी त्याच्यासाठी हा बक्षीस होता 1000 रुपयांचा। अर्थात राजनचे 1 षटकार कमी पडलो, 2 षटकार त्याचे बसले।
प्रथम पहिल्या वर्षी बॉथम वॉरियर्सने ह्या चषकावर आपलं नाव कोरलं. दुसऱ्या वर्षी समीर 11 आडेली संघ आणि तिसऱ्या वर्षी MSRT तुळस संघ. चौथ्या वर्षी बघूया खयचो संघ ह्या चषकावर नाव करतलो. पहिल्या वर्षी GMC रेडी संघ उपविजेता होतो आणि ग्लेन फर्नांडिस त्या वर्षीचो उदयनमुख खेळाडू ठरलेलो. 2019 मध्ये सातेरी मातोंड संघ प्रथम क्रमांक आणि 2 नंबर अर्थातच वेंगुर्ला लायन्स संघ. पहिल्या वर्षाचो इमर्जिंग प्लेअर, दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेलो. उत्कृष्ट कर्णधार म्हणून किरण परबचा गौरव केले गेलेलो. तिसरा क्रमांक त्या स्पर्धेत साई स्पोर्ट आणि चौथा क्रमांक होतो सुप्रिया कन्स्ट्रक्शन वेंगुर्ला संघाचो. सचिन टाक्करचा उदयनमुख खेळाडू म्हणून गौरव केले गेलो दुसऱ्या वर्षाच्या स्पर्धेत. आणि अंतिम सामनावीर अक्षय घाटवळ आणि समोर दिसणारो गीतेश गावडे स्टँड त्या वर्षाचो मॅन ऑफ द सिरीज. 116 रन्स, 13 6 गीतेश गावडे. त्यानंतर 2020 ची स्पर्धा MSRT तुळस संघाने जिंकली. उपविजेता बांदेश्वर बांधा संघ. मॅन ऑफ द सिरीज राजन केरकर उर्फ DK. उत्कृष्ट गोलंदाज शंकर माडगुद, उत्कृष्ट फलंदाज रिचर्ड साल्डाना, उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषी हरमलकर. गेल्या 3 वर्षांचो ह्यो इतिहास. आणि चौथ्या वर्ष ह्या चषकावर खयचो खेळाडू नाव करतलो, कोण असतलो मॅन ऑफ द सिरीज, कोण असतलो उत्कृष्ट गोलंदाज. 24 तास फक्त प्रतीक्षा. उद्या संध्याकाळपर्यंत आपणाक 2 फायनलिस्ट टीम मिळतले आणि त्यानंतर कळतलो ह्या चषकाचो मानकरी. 68 रन्साचो पाठलाग, सलामीची जोडी. सातेरी फ्रेंडशिप मातोड संघाच्या वतीन जॉनी यस बटा डावखुऱ्याताचो जॉनी स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि सुजय पाटकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. सुजय पाटकर ज्यांनी गेल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा गाजवलेली आपल्या फलंदाजीच्या जोरावर. चतुरस्त्र फलंदाजी करण्यात माहीर असणारो सुजय. पांडुरंग माफ करा, पांडुरंग नाव नाही. आमचो कॉमेंटेटर आहे जागो असा, जवान झाला तरी स्कोरर आहे जागो असा आणि सगळेच जागे असत. त्यांच्याच माणसाची थोडीशी गफलत झाली, कदाचित लांबच्या नजरेचो प्रॉब्लेम असू शकता. कारण पांडुरंग जेव्हा वळान माझ्याकडे बघल्यान तेव्हाच मला कळला काहीतरी गफलत झालेली असा. इनिंगची सुरुवात राजन बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू, पंचांचो इशारो वाईट चेंडू. अवांतरच्या स्वरूपात इनिंगची सुरुवात, धावसंख्येची सुरुवात जॉनी स्ट्रायकर यांच्या दिशेन. फलंदाज जॉन साठी बक्षीस घोषित होतोय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये काका कालेलकर याचकडून. आखो टप्प्याचा चेंडू होतो, कट केल्यान पॉइंटच्या दिशेने 1 रन सोडण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि जॉनी तंबूच्या दिशेन. पहिल्याच चेंडूवर जॉनीच्या नावाचा लागलेला कलाम. 1 धाव सोडण्याच्या नादात धाव घ्यायची की नाही, डबल माइंडेड आणि ही अस्तित्वात असलेली धाव. समालोचक मित्र वेंगुर्ले गावचे सुपुत्र विवेक आडारकर यांचं आगमन होतंय. विवेक, तुमचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. जॉनीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती, अपेक्षा सुद्धा खूप होती. कारण जॉनी हे असो खेळाडू, सुरुवात जर जॉनी चांगली केली असती तर नक्कीच सामन्यावर मजबूत पकड रोवताना दिसलो असतो, रन्सांचा पाठलाग करताना मातोंड. पण जॉनी पहिल्या चेंडूवर बाद मोठी सुरमई जाळ्यात, मालवणी भाषेत अटक्याचो पेटको ज्याका म्हटलं जाता. अटक्याचो पेटको कारण कशाक म्हटलं जातं हे त्या त्या क्षेत्रातल्या माणसांना माहिती असता. गोवा राज्यात डुकर मारूक परवानगी दिली. आता आम्ही वाट बघतो महाराष्ट्रात सिंधुदुर्गात कधी मिळता. तोच अटक्याचो पेट ज्याका म्हटलं जाता. मोठी सुरमई जाळ्यात, बंपर कॅच ज्याका म्हटलं जाता मच्छीमारांच्या भाषेत. तर बंपर कॅच जॉनीच्या नावाचा. राजन केरकर गेल्या वर्षीचो मॅन ऑफ द सिरीज. ह्या वर्षी सुद्धा स्पर्धेत मोठी कामगिरी करण्याचा राजन केरकरचा प्रयत्न असा. आणि राजन केरकरवर सुप्रिया कन्स्ट्रक्शनचे मालक डोंगरे साहेबांचा विशेष प्रेम असा. 1000 रुपये 500 रुपयाचे 2 नोटा त्यांनी दिलेले असत. पहिल्यांदा राजन केरकर तू 3 षटकार मारूचे ह्याच्यासाठी ते 1000 होते आणि ह्या ओव्हरमध्ये जर तू 2 विकेट घेतलंस, 2 विकेट जर तू घेतलंस तर तुझ्यासाठी 1000 रुपयांचा बक्षिसा. अर्थात त्यामध्ये रनआउट असा की नाही. रनआउट नाही असा म्हणजे
राजन तुका 2 विकेट काढूचेच लागतले. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू असा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन नो मॅन्स लँड जे म्हटलं जाता सुरक्षित क्षेत्रातून चेंडू पहिल्या टप्प्यानंतर गडग्याच्या दिशेन 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. टार्गेट यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा 68 रन्सांचा टार्गेट ठेवलेला बांदेश्वर बांदा संघ आणि TTMM कुडा संघासमोर आणि या धावांचा बचाव करून आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून दिलेली बांदाच्या खेळाडूंनी. पुढच्या सामन्यात बघूया आई भावानी अणसूर संघासमोर मातोंड संघ सातेरी फ्रेंडशिप रायडर संघ 68 रनचा पाठलाग करता की नाही. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलो, रन झाले ते 5. तिसरा चेंडू घेऊन राजन सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेलो चेंडू होतो. चेंडू रवलो मेडन. राजन केरकर गेल्या 4 वर्षात ह्या नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासात खूप आदरान घेतला जाता. खास करून गेल्या 2 वर्षातली राजन केरकरची कामगिरी खूपच उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगी. सुंदर चेंडू, हलकेच अपील आणि पहिली विकेट राजनच्या नावावर. स्टंप आउट. शेवटच्या क्षणी राधाकृष्ण पेडणेकरने केलेली कमाल आणि राधाकृष्ण पेडणेकरच्या उत्कृष्ट विकेट किपिंगच्या जोरावर राजन केरकर 1000 रुपयाच्या बक्षिसाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. राधाकृष्ण पेडणेकर विकेट किपरच्या भूमिकेत असा. राधाकृष्ण म्हटल्यानंतर डोळ्यासमोर उभं होता सातेरी कर्लीचो चषक. सातेरी कर्लीचो चषक सलग 4 वर्ष वेंगुर्ला संघाने जिंकलो. सलग 4 वर्ष एवढी देखणी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम वेंगुर्ला संघाने केलो आणि सलग 4 वर्षाचा कॅप्टन होतो तो राधाकृष्ण पेडणेकर. त्या स्पर्धेत सलग 4 वर्ष मॅन ऑफ द सिरीज होतो गणेश कुबल. गणेश कुबल, राधाकृष्ण, तुमची दोघांची परत एकदा आठवण इली. आणि यशजी, जेव्हा जेव्हा राधाकृष्ण पेडणेकरचा नाव येता तेव्हा आपसुकच मयू मोचेमाडकरचा सुद्धा तोंडासमोर येता. कारण खये जरी गेलात क्रिकेटच्या मैदानावर जावा, तुम्ही व्हॉलीबॉलच्या मैदानावर जावा, राधाकृष्ण पेडणेकर आणि मयू मोचेमाडकर ही जोडी तुमका दिसतली. पहिली सफलता राजन केरकर तुझ्या वैयक्तिक खात्यावर आणि त्यामुळेच निम्म्या बक्षीस जवळपास तुझ्या नावावर झाला. पण आता पुरा करण्याची गरज असा, कारण मिळवचे तर पुरे 1000. 500चो व्यवहार काय होतो नाही आणि तक्षीम काय ह्या बक्षिसात होऊची नाही. राजन बॉलिंग मार्कवर बाळा मडगावकर साठी बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने 1 रन फक्त मिळालो. बाळा मडगावकर, किती कौतुक करूचा ह्या खेळाडूचा. सावंतवाडी तालुक्याचा एक गुणवान खेळाडू. टेनिस क्रिकेटपेक्षा लेदर क्रिकेटवर बाळा मडगावकर आणि अबू भडगावकर ह्या नाव किती आदरान घेतलं जाता. ह्याच्यासाठी तुमका लेदर क्रिकेट नक्की बघूचा लागत. एक गुणवान खेळाडू, लेदर क्रिकेटवर मोठमोठी रेकॉर्ड ज्याच्या नावावर असत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हो गुणवान खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बाळानं आपल्या वैयक्तिक खात्याची बोनी केली आणि एकूण धावसंख्या स्थिरावली अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. पहिले 2 गडी स्वस्तात. जॉन फर्नांडिस 0 रन्सावर, त्यानंतर पांडुरंग वैयक्तिक 4 रन्सावर, दत्ता धुरी आणि बाळा मडगावकरची जमलेली जोडी 1 रन सजून आणि 1 रनसाची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 68 रन्साचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत धावसंख्या फक्त 7. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरले 30 चेंडूमध्ये 61 रन्सांची अजून गरज. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हेमंतजी गावडे यांचं आगमन होतं. हेमंतजी गावडे, आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय. हेमंतजी गावडे. हेमंतजी गावडे आमच्या कबड्डीचे आणि रस्सी खेचचे राष्ट्रीय पंच. बॅरिस्टर खर्डेकर नाथपै विद्यालय, बॅरिस्टर खर्डेकर विद्यालयात सध्या क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असत. हेमंतजी गावडे, मनपूर्वक तुमचं स्वागत असा. आणि जशी गीतेशची आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने येतात, अगदी तशीच हेमंतजी तुमच्या पितराश्रींची आठवण सुद्धा आमच्या सगळ्यांच्या हृदयात ताजी असा. गेल्या वर्षी अंतिम सामन्याची नाणेफेक
गावडे साहेबांच्या शुभ हस्ते झालेली. या दरम्यान रिव्हर्स स्वीप स्विच हिट फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी आणि चौकारनीची धावसंख्या झपाट्यान 11 रन्सावर येऊन स्थिरावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11. आता मात्र मोठ्या फटक्यांवर जास्त लक्ष केंद्रित करूचा लागत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 ओव्हरी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर दर्पण आचरेकर. आचरेगावचो आणखी एक युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारो दर्पण दत्ता धुरीसाठी. पहिलो चेंडू चौकार, दुसरो चेंडू घेऊन परत एकदा दर्पण दत्तासाठी. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 2 धावा तर नक्कीच मिळतले. शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, बाळाचा प्रयत्न होतो. 3ऱ्या रनचा थ्रो मात्र खूप सुंदर, फक्त 2 रन्सांनिशी धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. 13 धावसंख्या 13. दुसऱ्या ओव्हरीतल्या 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. दत्ता धुरी आतापर्यंत 1 चौकार दत्ताच्या बॅटमधून आपण बघितलो. दर्पणचं पुढचं चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक मात्र खेळाडू मिड विकेट क्षेत्रात, त्याच खेळाडून फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसानिशी धावसंख्या 14. मोठे फटके मारण्यासाठी आतापासूनच तुमका प्रयत्न करूचे लागतील, कारण टार्गेट खूप मोठा असा सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ. अणसूर आणि मातोंड हे अगदी शेजारचे गाव. तुळस, मातोंड, अणसूर आणि पाल अगदी लगत असलेले हे 4 गाव. आणि आज मैदानावर सुद्धा हे 2 शेजारी गाव एकमेकाच्या समोर झुंजताना. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. सर्कल वरसून 38 सर्कल वरसून शॉर्ट थर्डमॅन येतलो, फील्ड करतलो, तोपर्यंत फक्त 1 रन्स आणि 1 रनसान धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. दर्पण आचरेकर आतापर्यंत आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी ज्याका म्हटली जाता, कंजूसी बॉलिंग ज्याका म्हटली जाता, अर्थात बाळा मडगावकर आणि दत्ता धुरी मैदानावर शांत असताना कदाचित ही शांतता वादळापूर्वीची असा की काय, अशीच तमाम प्रेक्षकांच्या मनातली शंका. बाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळालो आणि 1 रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. दत्ता जो प्रयत्न होतो रिव्हर्स स्वीप खेळायचो, स्विच हिट खेळायचो, त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेलो. पंचांकडे वाईटची मागणी केली, पण पंचांनी फेटाळून लावलेलं अपील. 1 रन्स बाईच्या स्वरूपात. त्यानंतर बाळा मडगावकर स्लॉक करण्याचा होतो प्रयत्न, पण टप्प पडल्यानंतर चेंडू मात्र उसळी घेत राधाकृष्ण पेडणेकरच्या सेफ हँड्समध्ये जाऊन विसावलो. ज्या राधाकृष्ण पेडणेकरला गेल्या वर्षी या स्पर्धेतलं उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा बहुमान दिलो गेलो. 2020च्या स्पर्धेचा उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर. 365 दिवस जर मागे गेलात तर त्या आधीच्या स्पर्धेचा उत्कृष्ट यष्टीरक्षक होतो सुधीर पालियेकर. सुधीर पालियेकर आणि राजन केरकर ह्या दोघांनी मिळून सातारड्याचा मैदान जा काय गाजवला आणि त्यानंतर राजन केरकरचं नाव टेनिस जगतावर खूप आदरान घेण्याची सुरुवात झाली. सुधीर ह्या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकाच्या प्रमुख भूमिकेत असल्यामुळे कदाचित खेळावरचं त्याचा कॉन्सन्ट्रेशन थोडासा कमी, पण सातारड्याच्या मैदानावरची स्पर्धा आठवता 2 सामन्यात सुधीर पालियेकरने 99 धावा कुटलेले आणि आपल्या वेंगुर्ला संघाक विजयश्री प्राप्त करून दिलेली. हे गुणवान खेळाडू वेंगुर्ला तालुक्यात दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेनिस क्रिकेटचा इतिहास, ह्यो जो इतिहास असा तो कायमच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा इतिहास मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांभोवती कायमच फिरत राहिलो. प्ले बॉयज मालवण, VMC मालवण आणि इकडे सदास्पोर्ट वेंगुर्ला आणि विजय केरवाडा, अर्थात यंग बॉयज कुडाळ आणि बांदा, रामभरोसे बांदा, त्याचप्रमाणे सावंतवाडी या संघांनी सुद्धा खूप विशेष कामगिरी केली. गेल्या 20 ते 25 वर्षांचा जर इतिहास चाळण्याचा प्रयत्न केलो तर ह्या संघांचा इतिहास तुमका नक्कीच आठवतलो. 2 ओव्हरीचा खेळ संपलो, रन झाले ते 16. 3ऱ्या षटकाची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर गीतेश गावडे स्टँड एंड कडसून सुरेश मांजरेकर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेने दत्ता धुरी. 2 ओव्हरीचा खेळ संपलो, रन झाले ते 16. अजून मोठा टार्गेट बाकी असा. रन आउट करण्याची संधी, सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये बॅट्समन पोहोचलो. चेंडू रावलो मेडन, मालवणी भाषेत जे का पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो चेंडू म्हटलं जाता. धावसंख्या स्थिरावलेली 16 रन्सावर. 16 for 2. सुरेश दुसरो चेंडू
दत्ताधुरीसाठी परत एकदा पंचांचो इशारो नोच्या दिशेन. फ्रीडचा चेंडू त्रास झालो. 2 रन्स मिळाले ह्या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावली 18. बाळा तुझ्या माहितीसाठी फ्रीडचा चेंडू हा तुझ्यासाठी. मालवणी भाषेत सांगायचं तर बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, नाही इलो तरी वडे. रन झाले ते 18. सुरेश मांजरेकर बॉलिंग मार्कवर. फ्रीडचा चेंडू बाळासाठी असा. आखो टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर सुना कांड्याच्या पहिला आडी. टांगा पलटी, घोडे फरार षटकार. बाळाचं पूर लक्ष होतं त्या फ्रीडच्या बॉलवर. कधी एकदा बॉल गावता आपल्या पट्ट्यात. तर स्वतः हुसेन भाई सांगू शकतात. पण बाळा ह्या षटकारासाठी तुझा कौतुक. या षटकाराची धाव संख्या 2 डझनावर 24 रन्सावर. आज बाळाकडून खूप अपेक्षा असत. कारण बाळा मडगावकरचा खेळ जवळून बघण्याची संधी माका खूप कमी मिळाली. कारण बाळा टेनिसपेक्षा लेदर क्रिकेटमध्ये जास्त रमलो. त्या बाळाच्या बॅटमधून बाहेर पडलो. एक सुंदर षटकार डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. त्यानंतर मेडन चेंडू. धावसंख्या 24 वर स्थिरावलेली. 3रं चेंडू झालो समाप्त. सुरेश परत एकदा बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू, कॉपी बुक शॉट ज्याका म्हटलं जाता. कट आणि ड्राईव्ह ह्या 2 खेळाडूंचा जर मिश्रण केला तर खैचो फटको बघूक मिळत. अशा प्रकारचा फटको. पॉइंट आणि कव्हर अशा 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडूचा प्रवास. 2 रन्सांची धावसंख्या 26. 3ऱ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. या षटकातले अजून 2 चेंडू बाकी. 20 बॉल शिल्लक. 42 रन्सांची गरज बाळा आणि दत्ताधुरी तुमच्या माहितीसाठी. खूपच सुंदर शॉट बाळाच्या बॅटमधून. ऑन द राईज, इनसाइड आउट, चौकार. धावसंख्या चौकारण्याची धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 5 चेंडू तब्बल 14 धावा खर्च. खूप महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल सुरेश मांजरेकरांची. ही सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमचे स्कोरर यश किनळेकर. शेवटचा चेंडू बाळा तुझ्यासाठी. शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक नाकार मुटको तुझ्याकडून अपेक्षित असतो. रन झाले 33. प्रयत्न तर खूप सुंदर होतो. चेंडूचो टप्प ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो. उरलेलं काम राधाकृष्णाच्या सेफ हँड्सने पूर्ण केला. 3 ओव्हरीचा खेळ संपलो. 3 ओव्हरीनंतर खेळ स्थिरावलो 30 रन्सावर. 3 ओव्हरीचा खेळ शिल्लक आणि 3 ओव्हरीत होय ते अजून 38 रन. 18 चेंडू 38 धावा. डीजे याच आज आणि उद्या 2 दिवस सलग सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ले कॅम्प मैदान, वेंगुर्ले हायस्कूल नजीक वेंगुर्ले व्हॉलीबॉल प्रीमियर लीग सुप्रिया कंस्ट्रक्शन यांच्या सौजन्याने जय मानसीश्वर संघ वेंगुर्ले आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा. प्रथम पारितोषिक 7,001, द्वितीय पारितोषिक 4,001 व 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 2,001. वेंगुर्ले व्हॉलीबॉल प्रीमियर लीग आज आणि उद्या सलग 2 दिवस ही स्पर्धा वेंगुर्ले हायस्कूल नजीक वेंगुर्ले कॅम्प मैदान सुप्रिया कंस्ट्रक्शन यांच्या सौजन्याने, त्याचबरोबर जय मानसीश्वर संघ वेंगुर्ले आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा. जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रेक्षक यांनी सलग 2 दिवस याही स्पर्धेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद अशोकजी. ह्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धेसाठी सुद्धा आमच्या मनापासून शुभेच्छा असत. कारण काही खेळ असतातच एवढे सुंदर की इतरांका खेळताना सुद्धा आपण खेळांसारखी इच्छा होता. बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल असे 2 खेळाडू एक मॅच जरी आपण खेळली तरी केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण अंग घामान भिजान होता. आणि व्यायामासाठी खूप उपयुक्त खेळ समजला जाता. बॅडमिंटन बरोबर व्हॉलीबॉल अशी व्हॉलीबॉलची स्पर्धा सुप्रिया कंस्ट्रक्शन आयोजन, जय मानसीश्वर संघाचं आयोजन. आणि ह्या स्पर्धेत सुद्धा आमच्या छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आणि छत्रपती चषक 2021च्या आयोजन समितीकडून आमचे लाख लाख शुभेच्छा. 3 ओव्हरीचा खेळ समाप्त झालो आणि बॉलिंग मार्कवर देवेंद्र हिंदेकर उर्फ डीडी.
सुंदर चेंडू होतो, वेगवान चेंडू, पंचांचो इशारो मात्र बऱ्याच कालावधीनंतर इलो वाईडचो. कदाचित ह्या अँगल मधून तसा दिसला नाही, पण टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर गेलो की काय. एका रनसानीशी धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. 18 चेंडूंचो खेळ शिल्लक, 37 रन्सांची गरज. देवेंद्र हिंदेकर बॉलिंग मार्कवर. दत्तासाठी अजून एक आखुटप्प्याचा चेंडू होतो फाईन लेगच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा ह्या खेळाडून वाचवले. 1 रन फक्त मिळालो आणि ह्या एका रनसानीची धावसंख्या 32 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32. आता मात्र थोडंसं गिअर चेंज करूचो लागत, कारण 17 चेंडू रवले, 36 रन्सांची गरज असा. आणि बाळा आणि दत्ता बऱ्यापैकी हे दोनही खेळाडू मैदानावर नजर स्थिरावलेले, सेट झालेले दोनही बॅटर. वेगवान फटको बाळाच्या बॅटमधून. लॉंग ऑन वरसून राजन किरकर जोपर्यंत येतात तोपर्यंत 1 रन पूर्ण. बाळाचा प्रयत्न होतो दुसऱ्या रनचाचो. दुसरा रन सुद्धा अगदी सहज पूर्ण झालो असतो, फक्त त्या लॉंग ऑनच्या जागेवर राजन किरकर असताना होतो. कारण राजन किरकरच्या हातात इतकी प्रचंड ताकद असा, त्या जागेवरून ज्या वेगात नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने थ्रो इलो त्याच स्पीडमध्ये स्ट्रायकर पर्यंत थ्रो पोहोचवण्याची ताकद त्याच्या खांद्यामध्ये असा. शेवटच्या क्षणी फक्त 1 रनसावर समाधान. आखोटप्प्याचा चेंडू होतो, हुकचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. आखाड्याच्या पहिला आडी, इली लहर आणि केलो कहर. निशी धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर. देवेंद्र हिंदेकर उर्फ डीडी बॉलिंग मार्कवर. काही खेळाडू त्यांच्या रोजच्या नावांपेक्षा टोपण नावांनीच जास्त ओळखले जातात. अर्थात ही टोपण नावा का पडलेली असतात ही माहिती असली तरी सांगूची नसतात. राजन केरकरला डीके का म्हटलं जाता आणि देवेंद्र हिंदेकरला डीडी का म्हटलं जाता ह्याचा उत्तर माका माहिती असलं तरी मी त्या माईक वरसून आणि प्रत्यक्ष सुद्धा सांगू शकणार नाही. 1 रन झालो पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 रन्स अगदी सहज पूर्ण. यष्टिरक्षणात थोडंसं बदल झालो ह्या षटकारानंतर. राजन केरकर विकेट किपरच्या भूमिकेत दिलो. 14 चेंडू रवले, 27 रन्सांची गरज. हळूहळू सामनो रंगतदार स्थितीत येताना दत्ता धुरीचो 1 चौकार आणि एका षटकारामुळे आता मात्र सामनो रंगतदार. दुसऱ्या बाजून बाळाचो सुद्धा 1 चौकार आणि 1 षटकार. धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मिडॉनवरून क्षेत्ररक्षक येता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन्स आणि 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. एकूण 68 रन्सांचा टार्गेट होता सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघासमोर. 4था षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, अजूनही 26 रन्सांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी, प्रत्येक ओव्हरी मागे 12ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट. फटको बाळाचो सुंदर लॉंग ऑनच्या दिशेने. पंचांचो इशारो इलो नो चेंडूचो आणि 2 खेळाडूची मचून चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. लॉंग ऑन वरसून इलो राधाकृष्ण दर्पण आचरेकर, लॉंग ऑफ वरसून इलो राधाकृष्ण पेडणेकर. या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू आखाड्याच्या पहिलाडी. पंचांचो इशारो नो चेंडूचो, अर्थात असतो नो चेंडूवर फ्री हिट सुद्धा परत एकदा. एकूण 5 रन मिळाले ह्या चेंडूवर आणि या 5 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. ऐन मोक्याच्या क्षणी खूपच चुकीचं चेंडू देवेंद्र कडसून. पंचांनी नो चेंडू घोषित केलो आणि या नो चेंडू नंतर फ्री हिट तर असतली, कदाचित बॉलर सुद्धा बदलतलो की काय, बघूया काय असा आयोजन समितीचा निर्णय. बॉलर चेंज आणि देवेंद्र तुझं शेवटचं फ्री चेंडू टाकण्यासाठी गजानन सूर्याजी
धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. 13 चेंडू 21 रन्सांची गरज. फ्री हिटचा चेंडू परत एकदा बाळा तुझ्यासाठी. बाळा फ्री हिटचा चेंडू असा तुझ्यासाठी. हुसेन भाईंची परत सूचना. बाळा तुझ्यासाठी हो फ्री हिटचा चेंडू. पटकोतर मोठो लॉंग ऑनच्या दिशेन. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पहिला अडी षटकार. पंधरा रन्सावर. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 रन्सांची गरज. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना तेजस जुवलेकर वेंगुर्ला संघाचो पप्पू तोडकर ज्याका म्हटलं जातं तेजस जुवलेकर मैदानात पावला टाकताना 11 चेंडूंचो खेळ शिल्लक. 15 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर राजन केरकर. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास. आकांड्याच्या पहिला अडी. बाळा मडगावकरचो षटकार. तिसरो षटकार बाळाच्या इनिंग मधलो. चेंडूंचो खेळ शिल्लक. 9 रन्सांची फक्त गरज. बाळा मडगावकर एक हाती सामन्यावर आपली मजबूत पकड रोवताना. राजन बॉलिंग मार्कवर. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्याच्या पहिला अडी चौकार. डीजे सामनो एकतर्फी करून टाकलो. 3 षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी बाळाच्या बॅटमधून. 3 चौकार आतापर्यंत बाळाच्या बॅटमधून आपण बघितले. दोन पंचांमध्ये थोडीशी बातचीत आणि त्यानंतर
पंचांची खुणा येतली. आमचे दोनही पंच स्पर्धेतले तीनही पंच अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत, अक्षय पाटील रत्नागिरी जिल्ह्याचे 3 सुपुत्र मैदानावर सुरेख कामगिरी. चेंडू रोवलो मेडन. खेळण्याचा प्रयत्न नव्हतो, चेंडू खेळायचो की सोडायचो. शेवटच्या क्षणी चेंडू पायाक लागान गेलो, पण पंचांनी ही धाव मात्र नाकारली. धाव संख्या स्थिरावलेली 63 रन्सावर. 9 चेंडू 8 चेंडू आणि 5 रन्सांची गरज. 8 चेंडू 5 धावा. राजनचा चेंडू बाळासाठी. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. कॅरेबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण. 1 रन्स मिळालो आणि 1 रन्सांची धाव संख्या 64. 7 चेंडू आणि 4 रन्सांची गरज. तेजस जुगलेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. पटकोतर सुंदर इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन. चेंडू आकारण्याचा पहिला आणि षटकारासाठी नाकार मुटको तेजस जुगलेकरच्या बॅटमधून. आणि ह्या सामन्यात एकतर्फी विजयश्री संपादन करताना 68 रनचा जो पाठलाग अगदी सहज करून सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवताना 3 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी. 68 रनचा पाठलाग करताना आपल्या संघाक एकतर्फी सामना जिंकून देणारो बाळा मडगावकर या सामन्याचो सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच बाळा मडगावकर. 36 नाबाद धावा. यानंतरचा सामना होतोय बांदेश्वर बांदा विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड या 2 संघादरम्यान. बाळा मडगावकर आपण या ठिकाणी यायचंय. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अतिशय सुंदर फटकेबाजी. क्रिकेटमधले काही देखणे फटके, खास करून एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर असा फटका, लेदर क्रिकेटचा फटका आपण बघतोय. बाळा मडगावकर सुंदर फटकेबाजी. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा बाळा मडगावकर आमचे हुसेन मकानदार आणि त्यांच्यासोबत समीर आगा या दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी ट्रॉफी आणि त्याचबरोबर टी शर्ट या ठिकाणी दिलं जातंय. अभिनंदन बाळा मडगावकर. नाणेफेकीसाठी या कॅप्टन बांदेश्वर बांदा, बांदेश्वर बांदा आणि सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड क्रिकेट संघ. बांदेश्वर बांदा आणि सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या. कॅप्टन या दोन्ही. बांदेश्वर बांदा कॅप्टन या. बांदेश्वर बांदा विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड. सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड क्रिकेट संघ कॅप्टन या. यानंतरचा सामना हा आपल्या 2 संघादरम्यान होतोय. पुढच्या सामन्यासाठी बांदेश्वर बांदा संघ नाणेफेक जिंकतोय आणि फलंदाजी स्वीकारतोय. पुढच्या सामन्यासाठी बांदेश्वर बांदा संघ नाणेफेक जिंकून
फलंदाजी स्वीकारतोय. या स्पर्धेसाठी उद्याच्या दिवसात संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी फोर्स क्रिकेट इंडियाकडून एक टी शर्ट प्रायोजित केलं गेलं आहे आणि उद्याच्या दिवसात सुद्धा प्रत्येक सामन्यासाठी एक टी शर्ट प्रायोजित केलं आहे. आणि छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक 2021 या स्पर्धेत अंतिम दिवशी प्रत्येक सामन्यात एका खेळाडूसाठी आकर्षक टी शर्ट प्रायोजित केलं आहे. प्रतीक स्पोर्ट यांनी. प्रतीक स्पोर्ट मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड. मुंबई आणि कोल्हापूरपेक्षा कमी किंमत आणि ब्रँडची क्वालिटी. सिंधुदुर्गात स्पेशल डिस्काउंट, कमी वेळेत रोज नवीन डिझाईन आणि लीगसाठी हेवी डिस्काउंट. प्रतीक स्पोर्ट मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड. राजन डीजे थोडासा वायर माईकला आवाज द्या, थोडासा अजून. हॅलो हॅलो, थोडा द्या. हॅलो राजन डीजे, राजन डीजे थोडा आवाज द्या या वायर माईकला. हॅलो हॅलो, ओके, थँक्यू. दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बांदेश्वर बांदा आणि सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतोय बांदेश्वर बांदा. सकाळच्या सत्रात लागोपाठ 2 संघ सामने जिंकलेत. बघूया तिसऱ्या सामन्यात. दुसऱ्या बाजूनं सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड क्रिकेट संघ एक सामना जिंकतोय, एक सामना गमावलाय. त्यांच्यासाठी सुद्धा ही लढत खूप महत्वाची असेल या स्पर्धेदरम्यान. हॅलो हॅलो, सामना रंगतोय आज घरच्या मैदानावर. मी म्हणेन राजन केरकर थोडासा कमी पडतोय नाईक सर. गेल्या वर्षीचा महाविजेता MSRT स्पोर्ट्स संघाच्या वसून तोच संघाचं नेतृत्व करत असताना आणि सामना रंगतो या मैदानावर. एका बाजूनं बांदेश्वर बांदा संघ या मैदानावर डंका गाजवतोय. सातेरी मातोंड संघ एक सामना विजयतोय, एक सामना पराभूत होतोय आणि बांदा संघ तब्बल 2 सामने या ठिकाणी विजयतोय. म्हणजे जर या सामन्यात जर नाईक सर बांदा संघ विजयी झाला तर रंगत पुन्हा एकदा वाढणार मैदानामध्ये. बरोबर. डगआउटमध्ये एक विनंती असेल, बांदेश्वर बांदा तुमच्या डगआउटमध्ये फक्त खेळाडू थांबा. बाकी जे सपोर्टर आलेत आपल्याला विनंती थोडंसं आजूबाजूला या. या ठिकाणी आमच्याकडे सूचना येते, फक्त खेळाडू थांबा प्लीज. बाकीचे तुम्ही सर्व आजूबाजूला थांबा, कारण खरोखर या स्पर्धेसाठी तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं मनपूर्वक धन्यवाद. कारण प्रेक्षक हवेत, प्रेक्षक नसले तर मकरंद स्पर्धेला मजा नसते. खरोखर तुम्ही सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट